आपली बाम सिरीज चालू झालेली आहे। त्याचा हा दुसरा एपिसोड आहे। तुम्ही जर पहिला एपिसोड मिस केला असेल आणि तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। कॅमलूप्स आपण जस्ट मागे सोडलेला आहे आणि पुढे रेव्हलस्टोकच्या दिशेने चाललेलो आहोत। कॅमलूप्स मध्ये जर परिस्थिती चांगली असती तर आज आपला तिथे थांबण्याचा प्लॅन होता, पण कॅमलूप्स मधली परिस्थिती भयानक होती। तिथे आजूबाजूच्या जंगलांमध्ये आग लागल्यामुळे प्रचंड धुरकट असं वातावरण होतं, त्यामुळे तिथे थांबून आपल्याला जी प्रेक्षणीय स्थळं बघायची होती ती सुद्धा बंद झालेली होती। ह्या अशा परिस्थितीमध्ये तिथे थांबण्यात काहीच पॉइंट नव्हता आणि जर तिथे थांबला असतो तर ती एक मोठी रिस्क होती। कॅमलूप्स पासून रेव्हलस्टोक जवळजवळ 230 किलोमीटर लांब आहे, पण इथे सुद्धा तुम्ही वातावरण बघू शकता, धुरकटच दिसत आहे। मोठ्या प्रमाणावर जंगलांना आग लागल्यामुळे त्याचा जो धूर आहे तो आजूबाजूच्या सिटीज मध्ये पोहोचलेला आहे। तर तुम्ही इमॅजिन करू शकता, हा धूर नुसता दिसत नाहीये तर श्वासोश्वास घेताना खूप तकलीफ होते आहे, म्हणजे इतका प्रचंड धुरकट वास येतो आहे। रेव्हलस्टोकला आपण पोहोचलेलो आहोत। तर आजचा आपला नाईस डे इथे रेव्हलस्टोक मध्येच असणार आहे। अगदी मेन रोडलाच पेट्रोल पंपाच्या शेजारीच आपलं हे हॉटेल आहे। आपण ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहोत त्याचं नाव आहे सुपर 8। आपण आपली कार पार्किंग मध्ये पार्क केलेली आहे आणि आपण आपल्या रूमच्या दिशेने चाललेलो आहोत। रूम मिळाली, आपल्या रूमचा नंबर आहे 212। कार्ड लावून आता उघडलेले आहे पृथ्वीने। इथून आतमध्ये गेलं की हे 2 बेड आहेत मोठाले। फ्रीज छोटासाच आहे। इथे कॉफी मशीन आहे। कॉफी मशीन मध्ये इथे साखर आणि कॉफी पावडर। फ्रीजर सेक्शन वरती आणि फ्रीज, नॉर्मल फ्रीज खाली। आणि इथे बघा हे असं दिसतंय बाहेर खिडकीतून। इथे हा पेट्रोल पंप आहे आणि आहे असं तिकडे एक चौक आहे, त्या चौकातूनच आपण आता आलो। तरी इथे हा छोटासा टेबल आहे, त्याच्यावर आम्ही सगळ्या वस्तू ठेवलेत, लॅपटॉप, बॅग्स। आणि इथे हा टीव्ही। अशी बेडरूम आहे। तिथे जर तुमच्याकडे कपडे वगैरे असतील तर तुम्ही वरती हँग करू शकता। छान आहे रूम, आवडली आम्हाला। इथे हे हँड बेसिन आहे, हेअर ड्रायर आहे। इथे हा बाथटब आहे। रूम मध्ये मुलं बोर होत होती म्हणून खाली स्विमिंग करण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहोत। स्विमिंग केल्यामुळे दिवसभराचा मुलांचा थकवाही कमी होईल आणि रात्री झोपही छान लागेल। एकंदरीत आजचा प्रवास छान झाला धुक्यामध्ये आजचा प्रवास छान झाला, पण खूप ठिकाणी आग लागल्यामुळं जंगलांमध्ये खूप सारा स्मोक आहे, त्यामुळं बॅम्फला जाण्यात पॉइंट आहे की नाही माहित नाही। पण आज सकाळ म्हणजे न्यूज मध्ये सांगतायत, आम्ही वेदर ऍप मध्ये पण चेक केलेलं आहे की पाऊस पडणार आहे। खूप वारं पण सुटलंय खाली। जर पाऊस पडला तर जो लागलेला, जर पाऊस पडला नाही तर आपण परत घरी जाऊयात, बॅक टू व्हॅन्कुव्हर। आता आम्ही खूप थकलोय, आता लवकर झोपणार आहोत, सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळ झालेली आहे, चला आता आपल्या निघायची वेळ झालेली आहे। आम्ही आता ही रूम सोडतो आहोत, सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। आता आपण पुढे बाम्फला जाणार आहोत। चला आता आपण ह्या रूमला बाय बाय करूयात आणि पुढच्या प्रवासाला निघूयात। बाय।
बाय बाय. काल रात्री इथे रिव्हल स्टॉपमध्ये थोडासा पाऊस पडल्यामुळे आता सिच्युएशन थोडी कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळेच आपण आता पुढे गोल्डनला जायचा निर्णय घेतलेला आहे. रेव्हल स्टॉकवरून गोल्डन 150 किलोमीटर लांब आहे. इथं आम्ही गोल्डन स्काय ब्रिजला आलेलो आहोत, जो कॅनडातला सर्वात मोठा ब्रिज आहे. तर आपण आता तिकीट्स घेऊयात त्याचे. इथे बाकीच्या पण काही गोष्टी ठेवलेल्या आहेत विकण्यासाठी. नेकलेस आहे, इथे बॅग्स आहेत, कप आहेत. इथं टी शर्ट्स आहेत, जॅकेट्स आहेत, बॉटल्स, वॉटर बॉटल्स. गॉगल्स. आता इथले तिकिटांचे रेट म्हणाल तर ॲडल्टसाठी $34 आणि चिल्ड्रनसाठी $17 असे आहेत. I need tickets for 2 kids, 2 adults. And I'll go with the Sky Experience. तिकीट्स आम्ही घेतलेले आहेत आणि आता आपण स्काय ब्रिजच्या दिशेने चाललेलो आहोत. मुलांना खेळण्यासाठी इथं प्ले पार्क आहे. अनु 1 2 3 स्टार्ट. पूर्ण लाकडाचा यूज केलाय त्यांनी. इथे छान अशा स्टेअर्स बनवल्यात आणि मग ह्या सगळ्या लाकडावर चढून वरतून इथे जी घसरगुंडी आहे त्याच्यावर खाली यायचं आहे. अनुला झिप लाईनच जास्त आवडली, तेच खेळते जास्त वेळ. तिला घसरगुंडीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. आता ते ब्रिजवर जाणार ना, खूप मजा आली. स्काय ब्रिज पुढे येते ह्या रोडनीच पुढे गेल्यावर.
या ब्रिजवरती हा इकडून जायचा ब्रिज आहे आणि तिकडं ट्रेल आहे पलीकडून. त्या ट्रेलनी तिकडं दुसरा ब्रिज आहे, त्या दुसऱ्या ब्रिजनी परत बेस कॅम्पला जाता येतं. आपण आता ह्या ब्रिजनी इकडून जाणार आणि ट्रेल करून दुसऱ्या ब्रिजवरून परत बेस कॅम्पला जाणार. खूप छान एक्सपिरियन्स वाटतं, एकदम वेगळाच. खूप छान वाटते, भीती पण वाटते, दोन्ही हातांनी धरावं लागतंय कारण की हा एकदम हालतोय, सगळे चालतात ह्याच्यावरून, त्यामुळे खूप हालणे शेकी होत आहे. कसं वाटतंय? छान. भीती वाटते ना थोडी? हालतोय खूप, शेकी आहे. खाली बघितल्यावर चक्कर आल्यासारखं होतंय. इथे हा व्ह्यू पॉइंट आहे, जिथे हा जायचा ब्रिज आणि यायचा ब्रिज असे दोन्ही ब्रिज तुम्ही इथे उभे राहून पाहू शकता. एका साईडचा ब्रिज आपल्याला या झाडामुळे दिसत नाहीये आणि ह्या दोन्ही ब्रिजच्या मधोमध असणारी ही खोल दरीही तुम्ही पाहू शकता. I'm super happy. Where are you right now? Golden Village. Yeah. It's the most highest bridge. in Yeah. Canada. Look at the height, look at this. Yeah. And that's a bridge by which we came here. आम्ही त्या ब्रिजने इकडे आलो, बेस कॅम्पवरून ट्रेल घेतली आणि आता ह्या ब्रिजनी निघालो. Say hello. Hello. तर इकडे आधी जायंट कॅनियन स्विंग होता, ज्याच्यावरती ती जी लाईन दिसते वरतून, त्याने तुम्ही स्विंग करत जाऊ शकता खाली. आता तुर्तच ते मेंटेनन्ससाठी बंद आहे. असं आम्ही परत आता बेस कॅम्पला आलोय. इकडे हे लोक अजून काही नवीन झिपलाईन्स डेव्हलप करतायत, ज्यांनी त्या कॅनियनच्या वरती झिप करून तिकडे जाता येईल. बरंच एक्साइटिंग असेल, पुढच्या वर्षीपर्यंत मे बी तयार होऊन जाईल. आणि आता आपण परत प्ले पार्क आणि प्ले एरियाला आलेलो आहोत. गोल्डन स्काय ब्रिज वरून आता आपण निघतो आहोत. मम्मी आपण कुठे जाणार आहोत? बघू, आपण चेक करूयात नेक्स्ट प्लेस आपलं काय येतं. मी खूप एक्साइटेड आहे. वा,